नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अजून काही असाइनमेंट प्रॉब्लेम सोडवून बघणार आहोत. ॲक्च्युली हा असाइनमेंट प्रॉब्लेम हा कसा सॉल्व करतात तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये हे लक्षात आलं असेल, किंवा आपण हंगेरियन अल्गोरिदम ही कशा प्रकारे वापरतो हे आपण मागच्या काही एक्झाम्पलमध्ये बघितलेलं आहे. इन दिस व्हिडिओ we will solve some more example of assignment problem. Solve the following assignment problem which has every demand and supply is 1. We know that the assignment problem is a square matrix. Here we have a 3 to 5 number of column and 5 number of rows. Therefore, this is a square matrix and assignment problem is solved when the given matrix is a square matrix. First step in a Hungarian algorithm is convert the given matrix into effectiveness matrix. A effective matrix is, we just try to remember the procedure. We first convert the given matrix into effectiveness matrix. Effectiveness matrix means what? Effectiveness matrix is a matrix in which each row and each column contain at least one zero. म्हणजे काय की कमीत कमी एक झिरो एका रो मध्ये आणि एका कॉलम मध्ये आला पाहिजे. ऑलरेडी इथं तुम्हाला जर आला तर आपण तो एक म्हणजे सेकंड नंबरची स्टेप आपण करत नाही, पहिली स्टेप करताना जर आलं तर. आता बघा आपण त्याला सोडवूया. आता या ठिकाणी ह्या रोचा मिनिमम एलिमेंट काय आहे? 3. या ठिकाणी 3 3 3 आणि 3 म्हणजे प्रत्येक रोचा मिनिमम एलिमेंट आहे तुमचा 3. म्हणून मी रो रिडक्शनची स्टेप करताना काय प्रोसिजर होणार आहे बघा. 8 - 3 5, 7 - 3 4, 6 - 3 3, 3 - 3 0, 6 - 3 3. अगेन 9तून 3 गेले 6, 8तून 3 गेले 5, 7तून 3 गेले 4, 3तून 3 गेले 0, 5तून 3 गेले 2. त्यानंतर 10तून 3 गेले 7, 9तून 3 गेले 6, 8तून 3 गेले 5, 3तून 3 गेले 0, 4तून 3 गेला 1. त्यानंतर 4तून 3 गेला 1 1 1 0 आणि पुन्हा या ठिकाणी सुद्धा 4 आहे म्हणून 1. त्यानंतर लास्ट रोचा 5 - 3 is 2 2 2 0 आणि 1. मग या पद्धतीने ही झाली तुमची रो रिडक्शनची स्टेप. आता पुढची स्टेप तुमची काय आहे की प्रत्येक कॉलमला 0 आलाय का, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की फक्त चौथ्या नंबरच्या कॉलमला 0 आहे, बाकी कुठल्याही कॉलमला 0 नाहीये. म्हणून आपण काय प्रोसिजर करणार, तर आपण कॉलम रिडक्शनची स्टेप करणार. मग ती कशी करतो आपण? प्रत्येक कॉलमचा काय बघतो आपण? मिनिमम एलिमेंट बघतो. याचा पण 1 आहे, याचाही 1 आहे, याचाही 1 आहे आणि याचाही 1 आहे. मग तो एलिमेंट आपण सबट्रॅक्ट करणार. बघा मग तुमचं मॅट्रिक्स कशा पद्धतीने कन्वर्ट होतो. 5 - 1 4, 6 - 1 5, 7 - 1 6, 1 - 1 0 and 2 - 1 is 1. त्यानंतर पुढच्या याच्यात पण 1च आहे. 4तून 1 गेला 3, 5तून 1 गेला 4, त्यानंतर 6तून 1 गेला 5, त्यानंतर 1तून 1 गेला 0, 2तून 1 गेला 1. त्यानंतर पुढच्या याच्यात पण 1च आहे. 3तून 1 गेला 2, 4तून 1 गेला 3, 5तून 1 गेला 4, 0 अगेन 1. हा कॉलम जसाच्या तसा राहील. त्यानंतर या ठिकाणी 2 1 0 0 आणि पुन्हा 0. आता अशा पद्धतीने आपण हा कॉलम रिडक्शनचा सुद्धा केला तर प्रत्येक कॉलमला 0 आलेला आहे. आता आपली पुढची स्टेप काय असते, तर आपण नंबर ऑफ व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो. पण कशा ड्रॉ करतो? ड्रॉ ऑन व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन विच कव्हर मॅक्सिमम नंबर ऑफ 0 विथ मिनिमम नंबर ऑफ लाईन. म्हणजे जास्तीत जास्त 0 पण कमीत कमी लाईन आपल्या कव्हर झाल्या पाहिजे, जास्तीत जास्त 0.
या ठिकाणी बघा, हा या ठिकाणी तुम्ही हाच आपला मॅट्रिक्स आलेला आहे बघा. याच्यानंतरची स्टेप आहे, आपण पहिले या ठिकाणी पहिली लाईन ड्रॉ करू. तर या ठिकाणी काय होत आहे बघा, 1 2 1 2 3 4 5 5 0 आहे, म्हणून मी आता ही या पद्धतीने ड्रॉ करते. ही झाली आपली पहिली लाईन. त्यानंतर 2च झिरो आहे, कॉलमला गेले तर ही जर आपण ड्रॉ केली तर या ठिकाणी आपली ही झाली L2, आणि यानंतर आपली झाली याच पद्धतीने 2 झिरो कव्हर करणारी ही तिसरी लाईन म्हणजे L3. तर या पद्धतीने 3 लाईन झाल्या. आता किती लाईन झाल्या तुमच्या, n इक्वल टू 3, पण ऑर्डर किती तुमची, n इक्वल टू 3 पण ऑर्डर काय तुमची 5. मग याचा अर्थ काय की जर n हा लेस दॅन n असेल तर आपण काय म्हणतो, सोल्युशन इज नॉट ऑप्टिमल. सोल्युशन हे ऑप्टिमल नाहीये. मग आपण प्रोसीड करतो पुढच्या स्टेपला. पुढची स्टेप काय आहे की अनकव्हर्ड लाईनने जे कव्हर केलेले नाही आहे अशा एलिमेंटपैकी स्मॉलेस्ट एलिमेंट बघा. मग अशा एलिमेंटमधला स्मॉलेस्ट एलिमेंट कोणता आहे तर 1, जो लाईनने कव्हर केलेला नाहीये. तो एलिमेंट तुम्हाला काय करायचा आहे, सगळ्या एलिमेंटमधून सबट्रॅक्ट करायचा आहे, आणि जिथं 2 लाईनचं इंटरसेक्शन होतं म्हणजे जसं इथे आणि इथे, तिथे तो ॲड होईल. म्हणजे तुमचे एलिमेंट्स काय काय होतील बघा, पुढं ते आलेले. 1 मी सबट्रॅक्ट केल्यावरती इथं काय होणार आहे तुमचा 3 2 1, 3 2 1 0 2. त्यानंतर इथं काय होणार आहे बघा 4 3 2, हे लाईनवरती जसेच्या तसे राहतील. 4 3 2 4 3 2. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा 6 5 4, म्हणून हे होतील 5 4 3, हे 0 0 जसेच्या तसे बघा. त्यानंतर हे लाईनवरती 0 आहे म्हणून हे लाईनचे 0 जसेच्या तसे, पण इथं इंटरसेक्शन आहे म्हणजे इथं 1 येईल आणि इथे 1 येईल या पोझिशनला बघा, 1 आणि 1. त्यानंतर इथं 0 होतील कारण हे वजा करतोय आपण, 0 0 0, हे लाईनवर आहे म्हणजे हा पण झाले 0 0, सगळा लास्ट रो 0 0चा येईल. झाले. आता आपण काय करू, या ठिकाणी लाईन ड्रॉ करू. लाईन ड्रॉ करत असताना आता बघा या ठिकाणी मी काय करते, आता लाईन हे तुमच्या पद्धतीवरती असते, पण आपण प्रोसिजर करत असताना मी काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितल्या आहे. त्यातली कोणती तर पहिल्यांदा आपण रो लाईन ड्रॉ करायला करतो सुरुवात. 1 0 1 0 2 3 आणि इथं 5 0 तुमचे कव्हर होतील. म्हणजे ही जी लाईन आहे तुमची, ही जर मी ड्रॉ केली तर ऍक्च्युली ही असेल आपली L1. या ठिकाणी ही असेल तुमची L1. L1 लाईन मी ड्रॉ केली. त्यानंतर 5व्या रोला आपण आलो. त्यानंतर मी आली याल, कारण रोचा नंबर संपल्यावरती मागे रोला जायचं नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगते. पुन्हा काय करणार, मी कॉलमचे ड्रॉ करते आता या ठिकाणी, कारण या ठिकाणी हे 4 0 कव्हर होत आहे. म्हणजे ही झाली तुमची L2, ही L2. त्यानंतर आपण पुन्हा या ठिकाणी जर आलो तर आपला किती 0, एकच 0 कव्हर होतंय. पण आपण जर अशी लाईन ड्रॉ केली बघा पुन्हा तर 3 0 कव्हर झालेले आहे. म्हणजे ही आहे तुमची L3, तिसरी लाईन. आता तुम्ही जर बघितलं तर अजून आपले हा 0 कव्हर करायचा बाकी आहे. हा तर येऊन गेला लाईनवरती, म्हणून आपण चौथ्या रोला आलो, पुन्हा 5व्या रो कव्हर झालेला आहे, म्हणून आता कॉलमचा नंबर, म्हणून हिला हा 0 कव्हर करायला आपण आडवी लाईन नाही तर उभी लाईन ड्रॉ करणार, म्हणून हा झाला L4 बरोबर. मग आता 4 लाईन म्हणजे नंबर ऑफ लाईन्स किती झाल्या तुमच्या या ठिकाणी 4, पण मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 5, म्हणजे पुन्हा सोल्युशन हे ऑप्टिमल नाहीये. मग आपण पुन्हा प्रोसीड करणार. मग आता पुन्हा राहिलेल्या एलिमेंट मधून स्मॉलेस्ट एलिमेंट कोणता आहे बघा, मी पुन्हा त्याला हायलाइट करते. स्मॉलेस्ट एलिमेंट काय आहे 1. मग आता हा 1 आपण काय करणार, जो लाईनवर नाहीये त्याच्यातून सबट्रॅक्ट करणार, इंटरसेक्शनच्या ठिकाणी ऍड करणार. बघा 3 मधून 1 गेला 2 1 0, लाईन वरती जसेच्या तसे, जे लाईन वरती येतात ते तसेच्या तसे. पुन्हा हे वजा केला 1 तर 3 2 1 0 1 ॲज इट इज, 4 3 2 0 0 ॲज इट इज. 0 0 0 इथे इंटरसेक्शन झालंय म्हणून 1 होता, 1चा 2 झाला, 1चा पुन्हा 2 झाला. या ठिकाणी
हे 000 जसेच्या तसे या ठिकाणी लाईनचं इंटरसेक्शन आहे म्हणून 1 ॲड होणार. पुन्हा आपण प्रोसिजर करणार लाईन ड्रॉ करण्याची. आता जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की इथं 2च 0 कव्हर होत आहे, 1 होतोय, त्यानंतर 2, 3, 3, त्यानंतर असे ड्रॉ केले तरी किती होत आहे 3. म्हणून या ठिकाणी मी पहिल्यांदा ही लाईन ड्रॉ करेल. म्हणजे पण या लाईन पासून सुरुवात करूया. ही असेल तुमची खरं तर L1. ही कोणती आहे L1. त्यानंतर 3च 0 कव्हर होत आहे पुन्हा, म्हणून मी पुन्हा हिला ड्रॉ करते. तर ही झाली तुमची L2. त्यानंतर रोचे नंबर संपले म्हणून मी कॉलमला आले. पुन्हा किती झाले ही L3 आणि कॉलमचाच नंबर आहे म्हणून या ठिकाणी 3 0 होते ना, म्हणून आपण ड्रॉ केले नाही. ही झाली तुमची चौथी लाईन आणि ही झाली चौथी, अगदी बरोबर 4th लाईन. आणि ही आहे तुमची, हा 0 अजून शिल्लक आहे कव्हर करायचा, हा म्हणून हा 0 कव्हर करायला ही झाली तुमची 5वी लाईन, 5th लाईन. तर ती 5. आता तुम्ही बघा की n आणि n या ठिकाणी इक्वल आलेले आहे. n आणि n इक्वल आहे म्हणजे हे सोल्युशन काय आहे तर ऑप्टिमल आहे. मग आपण असाइनमेंट करूया, ऑप्टिमल असाइनमेंट. म्हणून मी आता पुन्हा मॅट्रिक्स या ठिकाणी सोल्युशन ऑप्टिमल आलं. आता बघा या ठिकाणी आपण कशी प्रोसिजर सुरू करतो. वी स्टार्ट अ प्रोसिजर. बघा तुम्हाला सांगते, पुन्हा हा मॅट्रिक्स मी काढून पुन्हा प्रोसिजर समजवते. त्यानंतर 4 3 2 0 आणि इथे पण 0. त्यानंतर 0 0 0 2 2. त्यानंतर 0 0 0 1 1. त्यानंतर आपण असाइनमेंट करायला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा तुम्ही सिंगल 0 असलेला रो आहे का बघा, इथं 2 आहे पण इथं किती 0 आहे, सिंगल 0 असलेला रो आपल्याला मिळाला. मग सिंगल 0 असलेला रो मिळाला म्हणून मी याला करते आणि हा 0 मी काय करते तर क्रॉस करते. सिंगल 0 घेतला, या 0ला आपण इथे क्रॉस झालेला नाहीये, तो क्रॉस केला. मग आता 3 नंबरच्या रोला आलो, 2 0 आहे, 4 नंबरला 3 आहे, पुन्हा 3 आहे. आता कॉलम मध्ये बघूया आपण. कॉलम मध्ये आपण घेतलं तर सिंगल 0 असलेला कॉलम आपल्याला मिळत आहे. हा सिंगल 0 असलेला कॉलम आहे. जर तुम्ही कॉलम घेतला तर करस्पॉन्डिंग रोचा मी कॅन्सल केला. हा कॉलम होता म्हणून याच्या रो मध्ये एक 0 दिसत होता, त्याला कॅन्सल केला म्हणजे हा नंतर हा कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर बघा सिंगल 0 असलेला कॉलम पण नाहीये पण रो आहे, म्हणून मी या ठिकाणी ह्या रोला असाइनमेंट करते आणि सिंगल 0 रोला घेतला म्हणून कॉलमचे क्रॉस केले, म्हणजे हे काय झाले या ठिकाणी तुमचे क्रॉस झाले. आता तुम्ही बघा जर तुम्ही रोला आले, या रोला पण 2 आहे, या रोला पण 2 आहे, या कॉलमला पण 2 आहे, या कॉलमला पण 2 आहे, म्हणून तुम्ही ऍट रॅन्डम रोची प्रोसिजर पहिले करतो. म्हणून मी आता या रोचा हा सिलेक्ट केला, करस्पॉन्डिंग कॉलमचा 0 क्रॉस केला. आता हे करत असताना 5व्या रोला तुमचा सिंगल 0 येऊन गेला, करस्पॉन्डिंग कॉलमचा कॅन्सल केला. मग या ठिकाणी जिथं असाइनमेंट केलेली त्या ठिकाणी ओरिजिनल प्रॉब्लेममध्ये जे नंबर्स आहे, म्हणजे या ठिकाणी 6 असेल, इथं 3 असेल, इथं 4 असेल, इथे 4 असेल, इथं 5 असेल, यांची ॲडिशन करायची, ती असते आपली असाइनमेंट कॉस्ट. बघूया ओरिजिनल प्रॉब्लेममध्ये. बघा 6 3 4 4 आणि 5, 6 आणि 6 आणि 3 9 9 आणि 4 13, 6 3 9 4 13, 13 आणि 4 17 आणि 5 22. आपली काय आली कॉस्ट 22.
या पद्धतीने असाइनमेंट प्रॉब्लेम हा सॉल्व्ह केला जातो. पुढचं एक्झाम्पल बघा. या ठिकाणी आता मी तुम्ही ऑब्झर्व केलं तर मिनिमम व्हॅल्यू आहे 16, या ठिकाणी आहे 14 नाही 14 नाही 13, त्यानंतर मिनिमम व्हॅल्यू आहे 16 पहिल्या याच्यामध्ये 16, नंतर आहे 13, तिसऱ्या रो मध्ये आहे 12, चौथ्या रो मध्ये आहे किती, चौथ्या रो मध्ये 14, त्यानंतर पाचव्या रो मध्ये आहे 14 आणि 6 रो मध्ये आहे 10. सबट्रॅक्ट केले बघा. 13 - 16 14, इथे 0 आला बघा. 24 - 16 8 0, त्यानंतर इथे 0 येईल, इथे 12च्या ठिकाणी 0 येईल, इथं 0, या ठिकाणी 0 आणि 0. आपण लिस्ट एलिमेंट उरलेल्या एलिमेंट मधून वजा करत जातो. आता तुम्हाला ती प्रोसिजर लक्षात आलेली असेल. त्याला म्हणतात रो रिडक्शन. हे करत असताना जर कॉलमला 0 आले तर आपण कॉलम रिडक्शनची स्टेप करत नाही. पण बघा आता या ठिकाणी बघा तुमचा 0 आहे म्हणून या कॉलमला मी प्रोसिजर करत नाही. या ठिकाणी नाहीये म्हणून या कॉलमचा लिस्ट एलिमेंट कोणता आहे तर 4, तो मी सबट्रॅक्ट करेल कारण इफेक्टिव्हनेस मॅट्रिक्स आणायचा आहे मला. त्यानंतर या कॉलम मध्ये आहे, याच्यात आहे म्हणून याला पण प्रोसिजर करायची गरज नाही. पुन्हा या कॉलम मध्ये नाहीये म्हणून 2 सबट्रॅक्ट करेल. त्यानंतर या कॉलम मध्ये करायची गरज नाही, या कॉलम मध्ये पण करायची गरज नाही. फक्त पहिल्या आणि दुसऱ्या आणि चौथ्या कॉलमला आपल्याला प्रोसिजर करायची गरज आहे. रो रिडक्शनची स्टेप आपण करून दाखवली. आता या ठिकाणी मी कॉलम रिडक्शन पण आपण, हा रो रिडक्शन होता, कॉलम रिडक्शन पण झालं, आपण वजा केला. आता मी इथं नंबर ऑफ लाईन्स तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. ही कॉलम्स होते आपले. हा आपला इफेक्टिव्हनेस मॅट्रिक्स होता. आता बघा या ठिकाणी 1 0, किती आहे 3 0 व एकच 0, त्यानंतर 3 0 आणि 1 0, म्हणजे 3 0 असलेला रो आहे म्हणून मी या ठिकाणी ही लाईन अशी ड्रॉ करते. त्यानंतर पुन्हा 3 0, म्हणजे ही झाली L2. त्यानंतर एकच 0 आहे बघा, पण ही लाईन जर आपण अशी ड्रॉ केली तर ही झाली L3. त्यानंतर हा 0 आणि हा 0 वेगवेगळ्या ठिकाणी, त्यामुळं ही झाली L4. आणि आता हिला ड्रॉ करायला आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करावी लागेल. ही आहे L5. मग तुम्ही बघा n = 5 आणि n = 6, ऑर्डर 6 आहे पण लाईन 5 आहे म्हणजे सोल्युशन ऑप्टिमल नाहीये. मग आपली प्रोसिजर काय आहे तर आपण हे जे लाईनवर आलेले नाहीये त्या एलिमेंट मधला लिस्ट एलिमेंट घेतो आणि तो सर्व एलिमेंट मधून वजा करतो. आता आपला लिस्ट एलिमेंट कोणता आहे या ठिकाणी तर 2 आहे, हा आपण वजा करणार आणि लाईन जिथे इंटरसेक्शन आहे तिथे आपण ऍड करणार. बघा 14 - 2 is 12, 2, त्यानंतर 0 8 ॲज इट इज, नाही 6 12 आणि त्यानंतर 6 ॲज इट इज. त्यानंतर पुढचा 9तून 2 गेले 7 9, त्यानंतर 1 ॲज इट इज, 15तून 2 गेले 13, त्यानंतर इथे 7तून 2 गेले 5, 0 जसाच्या तसा. त्यानंतर 6 ॲज इट इज, 0 ॲज इट इज, इथे 13 होते, इंटरसेक्शन आहे 15 होतील, 0 जसाच्या तसा, 0 जसाच्या तसा, इथे इंटरसेक्शन आहे 12 होतील. त्यानंतर चौथ्या याच्यामध्ये 0 4, इथे 6 होणार, इथे 7 7 16 आणि 2 18. त्यानंतर लास्ट याला 1 2 3 4 5 वर राहिला अजून 11 0 0, तो किती होतील 2 0, त्यानंतर
2 आणि 12, त्याऐवजी 14. त्यानंतर 22 मधून 2 गेले 20, त्यानंतर 10 मधून 2 गेले 8, त्यानंतर 0 0 16 आणि 10 ॲज इट इज. आता पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं काम लाईन ड्रॉ करणे. 1 0 1 0 3 0 1 0 2 0 2 0 3 0 कव्हर झालेले आहे, म्हणून मी या ठिकाणी लाईन ड्रॉ करते. ही झाली तुमची पहिली लाईन. त्यानंतर या ठिकाणी तुमचे 2 0, या ठिकाणी आहे 2 0. आता या ठिकाणी बघा, कॉलमचं बघितलं तरी सुद्धा 2च 0 आहे. कोणतेही कॉलम घ्या 2च 0 आहे, म्हणून मी या ठिकाणी पुन्हा ही लाईन अशीच ड्रॉ करते. ही झाली L2. त्यानंतर ही झाली तुमची L3. आता पुन्हा कोणतेही 0 कव्हर करायचं असेल तर आपल्याला उभ्याच लाईन ड्रॉ करावं लागेल, म्हणून हा झाले L4, ही झाली L5 आणि ही झाली तुमची L6. लाईन किती झाल्या बघा आता, 3 झाली होती, 4 5 आणि ही लास्टची झाली तुमची 6. आता ही 6 लाईन ड्रॉ झाल्या म्हणजे सोल्युशन काय झालं तुमचं, ऑप्टिमल झालं. n=n असेल तर सोल्युशन आपण ऑप्टिमल म्हणतो आणि आपण प्रोसिजर करतो. आता आपण काय करणार आहे, प्रोसिजर करणार विथ सिंगल 0. आता सिंगल 0 कव्हर झालेले लाईन मी कव्हर करते, असाइनमेंट करते. बघा इथं सिंगल 0 आहे, म्हणून मी याला असाइनमेंट केली. करस्पॉन्डिंग कॉलमचा 0 क्रॉस केला, तो इथं आहे. सिंगल 0 असलेला रो इथे आहे, करस्पॉन्डिंग कॉलमला 0 नाहीये. सिंगल 0 असलेला रो हा नाहीये, पण हा आहे. करस्पॉन्डिंग कॉलमला 0 नाहीये. सिंगल 0 असलेला रो इथे नाहीये, पण ही प्रोसिजर करताना हा आहे, म्हणजे हा करस्पॉन्डिंग कॉलमचे आपले काय झाले तर क्रॉस झाले. आता आपण 5व्या रो पर्यंत आलो. आता आपण कॉलमला बघूया. सिंगल 0 असलेला कॉलम, याच्यात 2 आहे, पण याच्यामध्ये काय आपले एकच 0 आहे, म्हणून याच्या करस्पॉन्डिंग रोचा कॅन्सल केला आणि म्हणून इथं सिंगल 0 असलेला रो एक्झिस्ट झाला. आता म्हणून या ठिकाणी आपल्या प्रत्येक रोला आणि प्रत्येक कॉलमला असाइनमेंट आहे बघा, आणि म्हणून या ठिकाणी जे नंबर होते त्यांची आपण ऍडिशन करणार. 3 नंबरला 6 नंबरला 3 नंतर 6 16 13 प्लस कुठं असाइनमेंट केलेली आपण, त्यानंतर 1 2 3 4 5 नंबरला 1 नंबरला 2 नंबरला 4 नंबरला 5 1 2 4 5 5 नंबरला 1 नंबरला 2 नंबरला आणि 4 नंबरला, म्हणजे अधिक 12 अधिक 14 अधिक 18 अधिक पुन्हा 14. बघूया, 6 आणि 3 9 आणि 2 11 4 15 15 4 19 आणि 8 27 7 4 2 2 आणि 1 3 4 5 6 7 8 87. ही असेल आपली ऑप्टिमल असाइनमेंट कॉस्ट. बघूया, हे केलेलंच आहे आपण, मी करूनच दाखवलं बघा. कॉस्ट काय आली, ऑप्टिमल असाइनमेंट कॉस्ट इज 87. आपण 0 पोझिशनची व्हॅल्यू आपण असाइनमेंट कॉस्टमध्ये ॲड करतो. तर या पद्धतीने असाइनमेंट कॉस्ट ही फाइंड आउट केली जाते आणि आपण ह्या एक्झाम्पलमध्ये याची असाइनमेंट प्रॉब्लेमची ऑप्टिमम व्हॅल्यू हंगेरियन अल्गोरिदमने फाइंड आउट केलेली आहे. डिअर स्टुडंट, जर समजा तुम्हाला या मेथडमध्ये काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही मला या कॉन्टॅक्ट नंबरवरती
फोन करून विचारू शकतात किंवा या ईमेल आय डीला सुद्धा मेसेज केला तरी चालेल. धन्यवाद.